दरम्यान पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झाला, मात्र यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंचं कुटुंब हल्ल्याच्या धक्क्यातून अजूनही सावरलेलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, मात्र आधी हल्ला केलेल्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करा आणि मग अशी मागणी पत्नी प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माझ्यासोबत संतोष जगदाळे यांचं कुटुंब आहे. त्यांची मुलगी आसावरी आहे आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत. आसावरी, महिना झालाय या सगळ्या घटनेला. महिन्यानंतरही यातनं सावरणं अजूनही कठीण आहे. मात्र महिना कसा गेलाय हा सगळा? 22 एप्रिलला झालं आणि आज बरोबर 1 महिना झालाय. पण असं वाटतच नाहीये महिना झाला. आम्हाला असं अजून वाटतंय की कालच ही गोष्ट घडली आणि आज पण ती तेवढी फ्रेश, म्हणजे डोळे बंद केले आणि विचार केला तरी आज पण तेवढाच त्रास होतोय. की काही सिच्युएशन्सला आपण इतके हेल्पलेस असतो ना, की आपल्याला किती पण त्रास झाला किंवा किती पण वाईट वाटलं तरी आपण काही करू शकत नाही. पण असं वाटतंय की अजून पण काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत. म्हणजे जे 4 लोक त्या अटॅकमध्ये इन्व्हॉल्ड होते ते अजून पण सापडलेले नाही आहेत. सो ऑपरेशन सिंदूरमध्ये जरी भरपूर टेररिस्ट मारले गेले असतील, त्याच्यामुळे खूप म्हणजे देश खूपच आनंदात होता, कारण भरपूर जे वाईट वृत्तीची लोक होती त्यात ती मारली गेली. पण मला असं वाटतं अजून पण ती 4 लोक जी सापडलेली नाही आहेत त्याच्यावर कंटिन्युअस आपल्या आर्मीनी, गव्हर्नमेंटनी स्पेसिफिकली लक्ष ठेवावं आणि त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना पूर्णपणे जे काय त्यांच्यामुळे घडलं त्याची शिक्षा त्यांना मिळावी. ती आठवण सांगू शकते बाबांसोबतची आठवण इथं राहणारी? मला माझ्या बाबांची मिठी खूप आठवते. मी एक काळ असा होता की मी म्हणजे खूप काय म्हणतात डिप्रेशनमध्ये होते आणि मला माझा स्वभाव नाही, मी एक्सप्रेस नाही करत. आणि ऑल ऑफ अ सडन तो असं बर्स्ट होतो, तसं एक दिवस माझ्यासोबत झालं. तर ते खूप लांब होते, कुठल्या तरी स्वतः म्हणजे त्यांच्या कुठल्या तरी कामात अडकले होते आणि मी सगळ्यांशी रडत रडत फोनवर बोलत होते, माझ्या सगळ्या रिलेटिव्हसोबत. 30 मिनिट्समध्ये घरात होते आणि जेव्हा ते दारातून आले ना, तेव्हा मी पहिल्यांदा पळत जाऊन त्यांना मिठी मारली आणि मी खूप रडले. म्हणजे मला बोलताच येत नव्हतं त्यांच्यासमोर की मला काय त्रास होतोय. पण तेव्हा पहिल्यांदा ते मला बोलले की तुला काय त्रास होतोय ते मला समजतंय, तू रडू नकोस, काही नाही होणार, मी तुझ्यासोबत आहे. तसाच इन्सिडेंट शेवटला जेव्हा ते अतिरेकी दिसले समोर, ते गोळ्या मारत होते, तेव्हा मी माझ्या वडिलांना बोलले की पप्पा मला मरायचं नाहीये. आणि ते मला म्हणले की बबडू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तो दिवस आणि तो शेवटचा दिवस, या 2च आठवणी मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार. काय काय अनुभवले या सगळ्या महिन्यात? सगळ्यात पहिल्यांदा तर मी घरी आले ना, तर त्यावेळेला माझी अवस्थाच नव्हती. म्हणजे मी हे मान्यच करत नव्हते की त्या बॉक्समध्ये त्यांची डेड बॉडी आहे. फटाक्यांचा आवाज आला ना की मी घाबरून इकडे तिकडे पळते किंवा लपून बसते. मला प्रचंड रडायला येतं त्या फटाक्यांच्या आवाजाने, मला भीती वाटते. मी अजूनही म्हणजे मला डोळे बंद केले ना की त्या बुलेट्स आणि हे पडलेले दिसत, माझ्या छातीत दुखतं, मी दचकून उठते. आणि महिन्यानंतर सुद्धा मी सारखी कंटिन्युअस मी रडती, मी झोपलेली नाही. रात्र मी फोटो घेऊन बेडरूममध्ये आमच्या फोटो घेऊन झोपतीये त्यांचा, की कुठेतरी ते आहेत माझ्याबरोबर कुठेतरी आणि ते येतील, जेवायला वाढ ग, चहा कर ग, हे बोलतील, हे मी ह्या गोष्टीची वाट बघते. ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याबद्दल काय सांगाल? ते साधारण तुमच्या सगळ्यांचं जे काही सौभाग्य होतं ते हिरावून घेतल्यामुळे त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं होतं. या सगळ्या मोहिमेबद्दल काय वाटतं? मला असं सांगावं असं वाटलं की तुम्ही ते 100 अतिरेके मारा, पण हे 4 राजरोसपणे अजूनही फिरतायत. तर त्यांना जोपर्यंत तुम्ही मारणार नाहीत ना, ते ज्या मला छातीत वेदना होतात ना ह्यांच्या आठवणी, त्या थांबणार नाहीयेत. मी ते ट्रीटमेंट करायला गेलेली नाही, कारण ते जेव्हा तो जो माणूस ह्यांना मारणारा मरेल ना, तेव्हा मला कुठेतरी ती शांतता मनामध्ये लागेल की त्यांनी कसं काही न विचार करता डोक्यात त्यांच्या खड्डा पाडला, मेंदूला त्यांनी डोक्याला त्यांच्या बुलेट मारली. मलाही त्याला तसंच बघायचंय ना. जोपर्यंत तो रक्ताच्या थारोळ्यात पडत नाही तोपर्यंत माझ्या मनाला मानसिक शांतता नाही लागणार, कारण तो अजूनही फिरतोयच. ते 4 जण 5 जण आहेत, त्यातले किती मेलेत मला माहित नाही, पण तो अजून मेलेला नाही हे मला कुठेतरी माझं मन सांगतं. आणि अजूनही मला सांगते की तो मेलेला नाहीये, तो जिवंत आहे आणि अजून तो सापडलेला नाही. मी त्यांना विनंती करेल की प्लीज तुम्ही जोपर्यंत त्या अतिरेक्यांना मारत नाहीत ना, तोपर्यंत तुमचं मिशन कंप्लीट होत नाही. सरकारनं किंवा लष्करानं जी काही मदत केली आहे, पाकिस्तानवर हल्ले केले, याच्यासाठी ते समाधानी आहेतच. मात्र ज्या 4 जणांनी यांच्या आसावरीच्या वडिलांवर
हल्ला केलाय त्या एका माणसाला जोपर्यंत सरकार किंवा लष्कर संपत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही, अशी भावना या काकूंनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.